टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आदरणीय आनंदजी परांजपे साहेब, माजी आमदार श्री अनिकेत भाई, त्याचबरोबर मुश्ताक भाई अंतुले, उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर, किंबहुना या सभागृहामध्ये उपस्थित असणारे स्वर्गीय माजी आमदार माणिकराव जगताप साहेबांवर प्रेम करणारे, जगताप कुटुंबियांवर प्रेम करणारे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी माता बंधू आणि भगिनींनो, माझे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब यांच्या निधनानंतर एक कुटुंब प्रमुख म्हणून जी सर्वस्व जबाबदारी ज्यांनी या ठिकाणी स्वीकारलेली होती आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं आम्ही पुन्हा एकदा उभं राहण्याचं ठरवलं, असे माझे काका आदरणीय नानासाहेब जगताप, त्याचबरोबर जी विधानसभा होऊ घातली त्यासाठी आम्ही सगळ्यांनीच अतिशय ताकदीने अतिशय नेटाने त्या निवडणुकीला सामोरे गेलो। किंबहुना या सभागृहामध्ये आज जितके जण उपस्थित आहेत, आज त्या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार तर निश्चितपणानं होतेच, पण हे सर्व सहकारी त्यांनी सुद्धा पूर्णपणे आपलं अस्तित्व पणाला लावत या निवडणुकीला आम्ही खऱ्या अर्थानं सामोरं जाण्याचं ठरवलं आणि ही अस्तित्वाची लढाई आम्ही त्या माध्यमातून लढलो। 92,000 मतं पहिल्यांदाच या ठिकाणी उमेदवारी प्राप्त होत असताना, विधानसभेची निवडणूक लढवत असताना, प्राप्त होत असताना आम्हाला विजयापर्यंत जाता आलं नाही, पण जरी ते शक्य झालेलं नसलं तरी सुद्धा ज्यांनी मला या विधानसभेला एक उमेदवार म्हणून संधी दिली त्यांचे निश्चितपणानं आभार आज ह्या व्यासपीठावरनं मी जाहीर या ठिकाणी मानते आहे। पण त्याचबरोबर वडिलांचं छत्र हरपलेलं असताना सुद्धा या निवडणुकीला सामोरे जात असताना ज्यांनी मुळातच माझे हात मजबूत करण्याचं बाजूला सारून पक्षात राहून ज्यांनी पक्षविरोधी ज्यांनी काम केलं त्यांचे सुद्धा आभार आज या व्यासपीठावरनं जाहीररित्या मी या ठिकाणी मानते आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायमच एक कुटुंबाप्रमाणे मानला जाणारा हा आमचा पक्ष आहे। हा कायमच कुटुंबासारखा आम्हाला वाटत राहिलेला पक्ष आहे। आदरणीय तटकरे साहेबांनी ज्या पद्धतीने रोहा असेल, मानगाव असेल, श्रीवर्धन असेल, म्हसळा असेल, तळा असेल या तालुक्यांचा ज्या पद्धतीनं विकास केलेला आहे, त्या माध्यमातून माझ्या महाड पोलादपूरचा सुद्धा विकास त्या पद्धतीनं व्हावा हा एकच हेतू आणि ही एकच इच्छा मनामध्ये ठेवून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत येण्याचं ठरवलेलं आहे। आज आदरणीय अजितदादा, आदरणीय तटकरे साहेब असतील, आदरणीय अदितीताई असतील किंवा आदरणीय अनिकेत भाई असतील, यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याचं निश्चित करत असताना दादांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष अतिशय उत्तमरित्या काम करतो आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। पण भविष्य काळामध्ये आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या तालुक्यामध्ये सुद्धा माझ्या सर्व सहकाऱ्यांना अभिप्रेत असणारा महाड पोलादपूर तालुका घडवण्यासाठी अधिकचे चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करीन हा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी निश्चितपणानं देते आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत असताना पुन्हा एकदा आपल्या कुटुंबामध्ये येण्याची भावना तर निश्चितपणानं मनाला आनंद देणारी आहेच आणि याच माध्यमातून आज स्वर्गीय आबांची आठवण सुद्धा त्या निमित्ताने जाणवते आहे। कारण 1999 मध्ये या पक्षाची ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला माझे वडील या पक्षाचे संस्थापक सदस्य होते आणि त्याची आठवण आज या निश्चितपणानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असताना मला इतकंच सांगायचं आहे की आदरणीय दादा, आदरणीय तटकरे साहेब, आपण सर्वजण मला निश्चितपणानं भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीची काम करण्याची संधी द्याल आणि जो काही महाड विधानसभा मतदारसंघामध्ये अपेक्षित असणारं जे काही विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जे आपण आत्तापर्यंत काम करत आलेलो आहोत त्याला जलद गती कशा पद्धतीनं प्राप्त होईल या माध्यमातून आपण एकत्रितपणे काम करू हाच विश्वास आजच्या ह्या बैठकीच्या माध्यमातून मी व्यक्त होते। आपले मनापासूनचे मी आभार
व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.